नमस्कार. आज आपण कोकणातील पारंपरिक पद्धतीने ओल्या काजूची भाजी करणार आहोत. कोकणातील ही स्पेशल डिश कशी केली जाते ते बघायला चला आपण किचनमध्ये जाऊ. कोकणामध्ये आपल्याला हा काजू साधारणतः फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये मिळतो आणि मेमध्येही थोडे दिवस मिळतो. आता हा काजू ताजाच आहे, माझ्या भावाने गावाहून आणलेला आहे. तर आता सोलायचं आहे आपल्याला, पण याला असतो डिंक. मग हा डिंक कसा काढायचा दाखवते. इथे आपण पाणी गरम करत ठेवलं आहे, तर हा ओला काजू या पाण्यामध्ये घालायचा आणि 2 मिनटं गॅस चालू ठेवून नंतर बंद करायचा. आता आपण 5-10 मिनटं असाच भिजत ठेवू, म्हणजे याचा डिंक जो असेल ना तो पाण्यामध्ये उतरतो आणि मग सालही पटापट निघतात. तोपर्यंत आपण भाजीसाठी वाटप काढूया. आता गॅसवर एक कढई ठेवली, त्यामध्ये अर्धा चमचा तेल घातलं. आता यात अर्धा इंच आलं आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घालूया. यात 4 मिरी आणि 1 लवंग घातली आहे, कारण आपण या भाजीला मालवणी मसाला वापरणार आहोत आणि त्यात सर्व गरम मसाले आहेतच. आता यात मध्यम आकाराचे 2 कांदे कापलेत, त्यातला 1.5 कांदा घातला आहे. अर्धा कांदा आपण फोडणीसाठी ठेवून दिला आहे. यात 1 चमचा धने घातलेत. आता कांदा चांगला भाजला की मग आपण ओला किसलेला नारळ यात घालायचं आहे आणि हे खोबरं पण आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण मुठभर कोथिंबीर घालूया. आपलं खोबरं पण चांगलं भाजलं आहे. आता गॅस बंद करून हे थंड करत ठेवायचं आहे. तोपर्यंत इथे आपण 2 बटाटे घेतलेत, मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत. आता त्याची साल काढून त्याचे असे तुकडे करून पाण्यामध्ये ठेवून देऊ. आणि इथे एक कढई गॅसवर ठेवली आहे, त्यामध्ये 1 पळी तेल घातलं. आता तेल गरम झालं की मग त्यामध्ये हा चिरलेला कांदा घालूया आणि कांदा चांगला परतायचा आहे. मग 1 टोमॅटो चिरून घातला. टोमॅटो थोडा नरम झाला की मग अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा मालवणी मसाला घालूया. आता तेलावर हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. नंतर जो आपण बटाटा चिरला आहे ना तो आपण या फोडणीमध्ये घालूया. आणि आता आपल्याला हा बटाटा थोडा शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण पाणी घातलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवून हा बटाटा आपण शिजवून घेऊ आणि झाकणावरही पाणी ठेवूया. आणि आता हा बटाटा शिजेपर्यंत आपण काजू सोलून घेऊ. पाणी पण थोडं थंड झालं आहे आणि पाण्याचा रंग पहा कसा झाला आहे. सगळा डिंक या पाण्यामध्ये उतरला आहे आणि सालंसुद्धा सहज निघत आहेत. या दिवसात कोकणामध्ये घरोघरी काजूची भाजी केली जाते किंवा चिकन मटण करतानाही त्यात ओला काजू हमखास घातला जातो. आणि जर पाहुणे आल्यावर तर जेवणात काजूची भाजी ही आवर्जून केलीच जाते. घावणे आणि काजूची भाजी हा तर कोकणातला पाहुण्यांसाठीचा स्पेशल मेनू असतो. आता हे ओले काजू आपल्याला ताजे मिळाले आहेत, पण हेच काजू जर पंख्याखाली पूर्ण दिवस वाळवले आणि नंतर हवाबंद डब्यामध्ये घालून फ्रीझरमध्ये ठेवले तर चांगले टिकतात. त्यामुळे आपल्याला हे हवे तेव्हा भाजीसाठी वापरता येतात. आणि हा ओला काजू अगदी ताजा मिळाला आहे ना, याची साईज पण बघा, इतकी छान मोठे काजू मिळाले आहेत. आपण हे सगळे काजू सोलून घेऊया. आपले काजू सोलून झालेत आणि आपण जो मसाला भाजून ठेवला होता तो थंड झाला, तो वाटून घेतला आहे. मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते. हे वाटप ना असं एका भांड्यात काढायचं किंवा डब्यात काढायचं आणि फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं. या मसाल्यामध्ये आपण सगळ्या कडधान्यांच्या उसळी किंवा कुठल्याही भाज्या पटकन करू शकतो. हे वाटप जर तयार असेल तर सकाळच्या वेळी डबा करताना घाई होत नाही. आता आपण
बटाटा शिजलाय का पाहू. हे पहा, बटाटा चांगला शिजलाय. आता यामध्ये हे वाटप घालायचं आहे. आपल्याला किती भाजी करायची आहे त्या प्रमाणात आपण वाटप घालून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालूया. आणि जी मिक्सरला लागलेली चटणी आहे त्यातही आपण थोडंसं पाणी घालून हे परत थोडा वेळ शिजत ठेवू. आता आपल्याला भाजीला एक कड काढायचं आहे. आता या भाजीमध्ये हे सोललेले काजू घालूया आणि काजू घातल्यानंतरही आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचे. आता आपण याच्यावर झाकण ठेवून परत एक कड काढू. आपली भाजी तयार आहे. कोकणातील पारंपरिक पद्धतीने केलेली ओल्या काजूची भाजी किंवा उसळ म्हणा. अतिशय सुंदर होते ही भाजी आणि ही कोकणातील एक स्पेशल डिश आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे आपण अशाच नवीन नवीन डिशेस घेऊन भेटत राहू.